नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विषय खोल या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आज घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 साठी सराव प्रश्नपत्रिका मित्रांनो. जी की आता पेपर खूपच जवळ आलेला आहे मित्रांनो. त्या अनुषंगाने आपण हा सरावाचा एक सीरीज घेतलेली मित्रांनो. आपण हा जो आहे तो भाग 14वा आहे मित्रांनो. या आधीचे जे 13 भाग झाले आपण याची प्लेलिस्ट आपल्या यूट्यूबला अपलोड केलेली आहे मित्रांनो. ते बघू शकता तुम्ही सरावासाठी. महत्त्वाचे प्रश्न आहे, वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओ पूर्ण बनवत असतो आणि तुमचा खूप चांगला सराव यातून बऱ्याचशा मुलांचा झालेला देखील आहे आणि भरपूर चांगला रिस्पॉन्स आहे मित्रांनो. तर यामध्ये आपण जे व्हिडिओमध्ये आता 200 प्रश्न घेतलेले मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची, जे की इतिहास आणि समाजसेवकावरती आहे मित्रांनो. रॅपिड फायर सराव असणार आहे मित्रांनो 200 प्रश्नांचा. आपण व्हिडिओला सुरुवात करूयात वेळ वाया न घालवता. तर मित्रांनो, पहिला जो प्रश्न आपण घेतलेला आहे यामध्ये, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली आणि कधी झाली? तर मित्रांनो 1828 साली झालेली आहे आणि राजाराम मोहन रॉय यांनी केलेली मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, आदी ब्राह्मो समाज याची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, जो ब्राह्मो समाज आहे याचेच जे दोन भाग पडलेले होते, आदी ब्राह्मो समाज आणि दुसरा आहे भारतीय ब्राह्मो समाज. लक्षात ठेवा, हे जे दोन्ही भाग झाले जेव्हा यांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर. तर मित्रांनो, आदी ब्राह्मो समाजाची स्थापना केली देवेंद्रनाथ टागोर यांनी 1865 साली. आणि मित्रांनो, भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केली केशवचंद्र सेन यांनी, जे की 1865, म्हणजे एकाच वर्षामध्ये हे सगळं झालं होतं मित्रांनो, जेव्हा राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू झाला. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, तरुण ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे वीरा शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे. लक्षात ठेवा, 1923 साली. पुढील प्रश्न, प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली? तर 1867 साली झाली. आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केलेली मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना कधी झाली? तर 1875 साली झाली. कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती. लक्षात ठेवा, हे जे कुठल्याही संस्था आहेत तर याचे संस्थापक कोण किंवा कधी स्थापन झाली याच्यावरती खूप वेळा प्रश्न येत असतो मित्रांनो, महत्त्वाचं आहे परीक्षेच्या अनुषंगाने. तर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, आर्य समाजाची कुठली? तर कोल्हापूरमध्ये कोणी स्थापन केली? तर शाहू महाराजांनी केली मित्रांनो, 1918 साली. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केलेली 1889 साली. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आणि कधी झाली? तर उत्तर आहे मित्रांनो 1873 साली झालेली मित्रांनो स्थापना. आणि कोणी केली? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली मित्रांनो. सत्यशोधक समाजावरती खूप वेळा प्रश्न येत असतो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, सत्यशोधक समाज कोल्हापूरमध्ये कोणी स्थापन केले? तर शाहू महाराज यांनी केलेले मित्रांनो, 1911 साली. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, सार्वजनिक समाजाची स्थापना कोणी केली? तर आनंद मोहन बोस यांनी केली. तर ती कधी झाली? तर 1872 साली मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, नवविधान समाज याची स्थापना केशवचंद्र सेन यांनी केलेली मित्रांनो, 1880 साली. लक्षात ठेवा. वर्ष पण तेवढंच महत्त्वाचं असतं, त्याचं संस्थापक तेवढाच महत्त्वाचा असतो मित्रांनो, लक्षात राहू द्या. त्यामुळे आपण दोन्ही घेतलेले. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, भारत सेवक समाज याची स्थापना कधी झाली? 1905 साली. आणि संस्थापक कोण? गोपाळ कृष्ण गोखले. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारत कृषक समाज याची स्थापना झाली 1955 साली. आणि कोणी केली? तर पंजाबराव देशमुख यांनी केली मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली? तर 1884 साली झालेली मित्रांनो, जे की आगरकर, टिळक आणि चिपळूणकर यांनी केलेली मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, डेक्कन सभा याची स्थापना कोणी केली? तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केली मित्रांनो, जे की 1893 साली. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, डेक्कन रयत शिक्षण संस्था 1916 या वर्षात झालेली मित्रांनो, ती शाहू महाराजांनी केलेली मित्रांनो, लक्षात राहू द्या. आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक जे आहेत ते कर्मवीर भाऊराव पाटील आहेत मित्रांनो. यावरती प्रश्न भरपूर वेळा येतो, लक्षात राहू द्या. 1919 साली ही केलेली मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, श्री शिवाजी शिक्षण संस्था कधी स्थापन झाली? 1932 साली. आणि कोणी केली? तर पंजाबराव देशमुख यांनी केली मित्रांनो, लक्षात ठेवा. मित्रांनो, मला सांगा, श्री शिवाजी शिक्षण संस्था ही कुठे, नेमकं कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? ह्याचं मुख्यालय किंवा स्थापन कुठे केली? तर मित्रांनो, ह्याचं मला सांगा मित्रांनो कमेंटमध्ये. पुढील प्रश्न बघूयात, मानव धर्म सभा
कधी आणि कोणी स्थापन केली? तर मित्रांनो 1844 साली स्थापन झाली. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केली मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील पुढील प्रश्न आहे, परमहंस संस्थेची स्थापना कधी झाली? तर 1849 साली झाली मित्रांनो. दादोबा पांडुरंग यांनी आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी केली मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, ज्ञान प्रसारक सभेची स्थापना 1848 साली झाली. दादोबा पांडुरंग यांनी केली मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, मद्रास महाजन सभा 1884 साली झालेली मित्रांनो स्थापन, आणि पी आनंद चार्लू यांनी आणि सुब्रमण्यम अय्यर यांच्या दोघांनी मिळून ती स्थापन केली मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, हिंदू महासभाची स्थापना 1915 साली झाली मित्रांनो. मदन मोहन मालवीय यांनी केली मित्रांनो. जो आपला जो पुणे करार झाला होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सिग्नेचर केली होती त्यावरती, आणि ही गांधीजींच्या बाजूने मदन मोहन मालवीय यांनी सही केली होती मित्रांनो. हे महत्त्वाचं आहे म्हणून सांगतोय, कारण गांधीजींच्या बाजूने पुणे करारावरती सही कोणी केली? तर मित्रांनो मदन मोहन मालवीय. असा प्रश्न येतो असतो खूप वेळा. उत्तर आहे मित्रांनो मदन मोहन मालवीय, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, वृद्धांसाठी संगत सभा कोणी स्थापन केली? तर वीरा शिंदे यांनी केली मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, वक्तृत्व उत्तेजक सभा कोणी स्थापन केली? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे मित्रांनो ग वा जोशी, म्हणजेच गणेश वासुदेव जोशी, लक्षात ठेवा. ह्याचं जे स्थापना झाली ती 1870 साली झालेली. महत्त्वाचं मित्रांनो. आणि गणेश वासुदेव जोशी यांनाच काय म्हणतात? सार्वजनिक काका, हे टोपण नाव आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, ग्रँट मेडिकल कॉलेज हे कोणी स्थापन केले? तर जगन्नाथ शंकर शेट यांनी केले मित्रांनो. हे कधी स्थापन केले? 1838 साली, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, ग्रँट मेडिकल सोसायटीची स्थापना कधी झाली? 1852 साली. कोणी केली? भाऊ दाजी लाड यांनी केली मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना कधी झाली? तर 1784 साली झाली मित्रांनो. विलियम जोन्स यांनी केली मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, एशियाटिक सोसायटीची स्थापना कधी झाली? तर 1789 साली झालेली मित्रांनो, जी की विलियम जोन्स यांनी केली मित्रांनो. हे जे प्रश्न आहे हे डबल प्रश्न आला मित्रांनो. हे बंगाल एशियाटिक सोसायटी आणि एशियाटिक सोसायटी एकच. तर हे जे कदाचित हे चूक नाही मित्रांनो. हे दोन, बंगाल एशियाटिक सोसायटी आणि एशियाटिक सोसायटी असं दोन सोसायटी असणार. याच्यामध्ये 1784 एक आणि 1789 एक, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटीची स्थापना 1822 साली झालेली आणि जगन्नाथ शंकर शेट्टी यांनी केले मित्रांनो. हे जे दोन प्रश्न आहेत ना आपल्यावरचे, हे एकदा कन्फ्युजन एकदा दूर करा मित्रांनो. हे मी PDF बनवताना माझ्याकडून चूक झाली आहे का हे झालं आहे मित्रांनो एकदम, कारण माणूस आहे, चुका होत असतात. एकदा चेक करा मित्रांनो, जेणेकरून तुमचा मार्क जाणार नाही मित्रांनो ह्याच्यातून. तर पुढील प्रश्न बघूयात. सायंटिफिक सोसायटी 1862 साली स्थापना झाली मित्रांनो. सर सय्यद अहमद खान यांनी स्थापना केली मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, मोहम्मद लिटररी सोसायटीची स्थापना 1863 साली झाली मित्रांनो. कोणी केली? तर नवाब अब्दुल लतीफ यांनी केली मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर सर सय्यद अहमद खान यांनी केली मित्रांनो 1864 साली. पुढील प्रश्न आहे, लंडन इंडियन सोसायटीची स्थापना कधी झाली? तर 1865 साली झाली मित्रांनो. कोणी केली? तर दादाभाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी यांनी केली मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, थिलॉसॉफिकल सोसायटीची स्थापना कधी झाली? 1875 साली. कोणी केली? मॅडम ब्लाटवास्थी, कर्नल अलकोट, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, मराठा एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर शाहू महाराजांनी केली 1901 साली, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना लंडन येथे कोणी केली? तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली 1905 साली, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली मित्रांनो, जे की 1945 साली. पुढील प्रश्न आहे, किंग एडवर्ड मोहम्मद एज्युकेशन सोसायटीची स्थापना शाहू महाराज यांनी केली 1906 साली, लक्षात ठेवा.
पुढील प्रश्न आहे निष्काम कर्म मठ याची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेली मित्रांनो 1910 साली, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे निष्काम कर्मयोगी याची स्थापना मित्रांनो वीरा शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली मित्रांनो. पुढील प्रश्न आहे हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन हे कोणाचं नाव कोणाला म्हणतात, तर मित्रांनो महात्मा फुले यांना म्हटले जाते मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन कोणाला म्हटले जाते, तर कर्मवीर भाऊराव पाटील यांना म्हटले जाते मित्रांनो, लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका, हिंदुस्थानचे आणि महाराष्ट्राचे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे हिंदुस्थानचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला म्हटले जाते, तर राजा राममोहन रॉय यांना म्हटले जाते मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मार्टिन ल्युथर किंग याच्यामध्ये एक मिनिट मला एक कन्फ्यूज वाटतंय. मार्टिन ल्युथर किंग महात्मा फुले यांना म्हटलं जातं मित्रांनो. हां महाराष्ट्र सॉरी हे बरोबर आहे, बरोबर. तर महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग हे महात्मा फुलेंना म्हटलं जातं मित्रांनो महाराष्ट्राचे. तर हिंदुस्थानचे राजा राममोहन रॉय, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे अहिल्याश्रम स्त्रियांसाठी कोणी स्थापन केले, तर वीरा शिंदे यांनी केले 1923 साली, लक्षात ठेवा. पवनार आश्रम वर्धा येथील कोणी स्थापन केलं, विनोबा भावे यांनी केले मित्रांनो, लक्षात ठेवा. हे पवनार आश्रम आता सध्या कोण चालवतं किंवा वर्धा जिल्ह्यामध्ये कुठल्या तालुक्यात आहे मला सांगा मित्रांनो. हे जे आहे वर्धा जिल्ह्यातील कुठल्या तालुक्यात, तर मित्रांनो 1921 साली स्थापन केले मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे अनाथ बालिका आश्रम कोणी स्थापन केलं, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केले मित्रांनो. हे जे आहे ते 1899 साली केले मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे व्हिक्टोरिया अनाथ आश्रम कोणी स्थापन केले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले मित्रांनो. पुढील प्रश्न आहे व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग कोणी स्थापन केले, शाहू महाराजांनी. कधी, 1901 साली, लक्षात ठेवा. सेवा समिती 1910 साली स्थापना झाली मित्रांनो, हृदयनाथ कुंजर यांनी केली मित्रांनो, लक्षात ठेवा. सेवा सदनची स्थापना वीरा शिंदे यांनी केली मित्रांनो, सेवा सदन, लक्षात ठेवा. आणि मला हे बघा शारदा सदन मुंबईची स्थापना कोणी केली, पंडिता रमाबाई, लक्षात ठेवा. हे शारदा सदन, सेवा सदन, लक्षात ठेवायचं, वेगवेगळे आहे. पुन्हा सेवा सदन कोणी स्थापन केले, रमाबाई रानडे. यांच्या दोन नावांमध्ये भरपूर वेळा कन्फ्युजन असतं, लक्षात ठेवा मित्रांनो. कोणी आणि काय हे स्थापन केले मित्रांनो, लक्षात राहू द्यायचं, यांच्यावरती प्रश्न येतात. पुढील प्रश्न आहे मित्रांनो मुक्ती सदन केडगाव याची स्थापना कोणी केली, पंडिता रमाबाई यांनी केलेली 1898 साली, लक्षात ठेवा. कृपा सदन प्रीती सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनीच केली मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे केसरीची हे वृत्तपत्र जे आहे त्याची स्थापना केली मित्रांनो लोकमान्य टिळक यांनी. आणि महाराष्ट्र केसरी याची स्थापना केली मित्रांनो पंजाबराव देशमुख, लक्षात ठेवा. महाराष्ट्र धर्म याचे हे वृत्तपत्र कोणी सुरू केले, विनोबा भावे यांनी केले मित्रांनो, लक्षात राहू द्या. अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह कोणी केला होता, पंजाबराव देशमुख, लक्षात ठेवायचं. पुढील प्रश्न आहे पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह कोणी केला, साने गुरुजी यांनी केले मित्रांनो. मला एक सांगा साने गुरुजी यांचं पूर्ण नाव काय, कमेंटमध्ये सांगा. पुढील प्रश्न आहे नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह कोणी केला, तर S.M. जोशी यांनी केला मित्रांनो. पुढील प्रश्न आहे कुसाबाईशी पुनर्विवाह केला तर कोणी केला मित्रांनो, विष्णू शास्त्री पंडित यांनी केला आहे मित्रांनो 1874 साली, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे गोदूबाईशी पुनर्विवाह कोणी केला, तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेला मित्रांनो 1893 साली, लक्षात ठेवा. जेव्हा पुनर्विवाह होत नव्हता, त्याच्यावरती बंदी होती, तेव्हा यांनी केले मित्रांनो, म्हणून हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे स्वतःच्या मुलीचा पुनर्विवाह करून कोणी दिला, तर मित्रांनो राघव भांडारकर यांनी दिलेलं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. विधवा विवाह उत्तेजक मंडळी कोणी स्थापन केली, तर मित्रांनो महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली मित्रांनो 1893 साली, लक्षात ठेवा. पुनर्विवाह उत्तेजक मंडळ कधी स्थापन झाले किंवा कोणी केले, मित्रांनो हे 1865 साली चालू केले मित्रांनो, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केले मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे विधवा विवाह पुस्तक कोणी हे केलं चालू केलं, तर मित्रांनो विष्णू शास्त्री पंडित यांनी केले मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे विधवा विवाहाचा कायदा व पुनर्विवाह कायदेशीर मान्यता
कोणी मिळवून दिली? तर शाहू महाराज. लक्षात ठेवा 1917 साली. लक्षात ठेवा. आंतरजातीय विवाहास मान्यता कायदा कोणी दिला? कोणीचा हे केला? तर शाहू महाराजांनी. लक्षात ठेवा 1918 साली. लक्षात ठेवायचं. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी नाशिक येथे कोणी स्थापन केले? तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. तर महादेव गोविंद रानडे यांचे मूळ जन्म ठिकाण कोणचे? तर मित्रांनो नाशिक या जिल्ह्यामध्ये. मला ते ठिकाण सांगा मित्रांनो, यावरती प्रश्न येत असतो. कुठल्या तालुक्यामध्ये किंवा कुठल्या गावामध्ये त्यांचं मूळ गाव आहे? तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, देशी व्यापार उत्तेजक मंडळी ची स्थापना कधी झाली? तर 1882 साली. लक्षात ठेवा. कोणी केली? तर ग वा जोशी. लक्षात ठेवा. गणेश वासुदेव जोशी. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे, आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळ कोणी स्थापन केले? वीरा शिंदे यांनी केले मित्रांनो 1937 साली. पुढील प्रश्न आहे, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी पत्रकार दिन साजरा केला जातो मित्रांनो. तर कधी साजरा केला जातो मला एकदा कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, स्त्री पुरुष तुलना ग्रंथ कोणी लिहिला? तर उत्तर आहे ताराबाई शिंदे यांनी. पुढील प्रश्न आहे, गुलामगिरी हा ग्रंथ कोणाचा आहे? महात्मा फुले यांचा आहे. लक्षात ठेवा. शेतकऱ्यांचा आसूड महात्मा फुलेंचाच आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा फुले यांनीच. ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ कोणी लिहिला? तर महात्मा फुले यांनीच लिहिलेला आहे मित्रांनो. तर द हाय कास्ट हिंदू वुमन्स हा ग्रंथ कोणी लिहिला? पंडिता रमाबाई. लक्षात ठेवायचं. श्री धर्मनीती हे पुस्तक कोणी लिहिले? पंडिता रमाबाई यांनी. गीता रहस्य हे कोणी लिहिले? लोकमान्य टिळक. महत्त्वाचे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, ओरायन हे कोणी लिहिले? तर लोकमान्य टिळक यांनी. लक्षात ठेवा. आर्किटेक्ट होम इन वेदास हे कोणी लिहिले? तर लोकमान्य टिळक यांनी. लक्षात ठेवा. गीता प्रवचने कोणी लिहिले? तर साने गुरुजी. लक्षात ठेवायचं. साने गुरुजी. श्यामची आई साने गुरुजी लिहिले. हे तर सर्वांनाच माहीत असेल. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न कोणी सोडवला? वीरा शिंदे यांनी. कोणी लिहिलंय हे ग्रंथ? तर वीरा शिंदे. लक्षात ठेवायचंय. पुढील प्रश्न आहे, माझे सत्याचे प्रयोग हे कोणाचे आत्मचरित्र आहे? महात्मा गांधी. लक्षात ठेवायचं. हिंद स्वराज्य कोणी सुरू केलं? कोणी लिहिलेलं आहे मित्रांनो हे पुस्तक? तर महात्मा गांधींनी. लक्षात ठेवायचं. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं मित्रांनो. महत्त्वाचा प्रश्न आहे, हे खूप वेळा येत असतो. हे कुठे लिहिले मित्रांनो? अहिल्यानगर या जिल्ह्यामधील ते जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा त्यांनी लिहिलेले मित्रांनो. लक्षात ठेवा. अहिल्यानगरच्या तुरुंगामध्ये. पुढील प्रश्न आहे, थॉट्स ऑन पाकिस्तान कोणी लिहिले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रिडल इन हिंदुइझम कोणाचे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हू वेअर द शूद्रास हे कोणाचं पुस्तक आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बुद्ध अँड हिज धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवायचं. गुलामगिरीचे शस्त्र कोणाचं आहे? गोपाळ गणेश आगरकर. लक्षात ठेवा. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस कोणाचा आहे? गोपाळ गणेश आगरकर. लक्षात ठेवा. शेतकऱ्यांची कैवारी कोणी हे केलेलं चालू ते लिहिलेलं आहे? तर दिनकरराव जवळकर. लक्षात ठेवायचं. बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणी चालू केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मूकनायक कोणी चालू केलं वृत्तपत्र? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनता आणि प्रबुद्ध भारत हे दोन्ही देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच वर्तमानपत्रे चालू केलेले. पुढील प्रश्न आहे, सुधारक हे वृत्तपत्र कोणी चालू केले? गोपाळ गणेश आगरकर. लक्षात ठेवायचं. पुढील प्रश्न आहे, शतपत्रे. आता मित्रांनो हे सुधारक जे आहे ना, ते सुधारक जेव्हा गोपाळ गणेश आगरकर यांनी चालू केलं होतं त्याच्या आधी ते केसरी याचे संपादक होते मित्रांनो. त्यांच्या काही वादामुळे मग त्यांनी सेपरेट त्यांचं सुधारक चालू केलं होतं मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, शतपत्रे हे कोणी केलं? लोकहितवादी. लोकहितवादी कोणाचं टोपण नाव आहे? तर गोपाळ हरी देशमुख. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे, दीनबंधू हे कोणाचं आहे? तर कृष्णराव भालेकर. लक्षात ठेवायचं. नेटिव्ह ओपिनियन हे कोणाचं आहे? तर हे मित्रांनो विश्वनाथ नारायण मंडलिक. लक्षात ठेवायचं आहे.
इंदुप्रकाश हे कोणाचं आहे? तर विष्णू शास्त्री पंडित, लक्षात ठेवायचं आहे. ज्ञानोदय हे कोणाचं आहे? तर ख्रिस्ती मिशनरी, लक्षात ठेवायचं. ज्ञानोदय ख्रिस्ती मिशनरी, लक्षात ठेवायचं आहे. जागृती हे बडोद्याचं आहे मित्रांनो. कोणाचं आहे? तर भगवंतराव पालेकर, लक्षात ठेवायचं आहे. विजयी मराठा कोणाचा आहे? तर श्रीपतराव शिंदे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, केसरी हे कोणाचं आहे? हे मराठीमध्ये मित्रांनो. केसरी हे मराठीमध्ये होतं आणि मराठा हे इंग्रजीमध्ये होतं, लक्षात ठेवायचं. यांचे भाषा पण कधी कधी विचारले जातात. मराठा हे इंग्रजीमध्ये चालू केलं होतं वृत्तपत्र, केसरी हे मराठीमध्ये होतं. लोकमान्य टिळक यांनी चालू केले हे दोन्ही मित्रांनो. आणि केसरीचे जे संपादक होते मित्रांनो ते होते गोपाळ गणेश आगरकर, लक्षात ठेवायचं. त्यांनी नंतर सुधारक चालू केलं. पुढील प्रश्न आहे, हरिजन व यंग इंडिया कोणाचा आहे? तर महात्मा गांधीजींचा आहे. न्यू इंडिया आणि यंग इंडिया ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका मित्रांनो. यंग इंडिया महात्मा गांधीजींचं आहे आणि न्यू इंडिया ॲनी बेझंटचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ॲनी बेझंटचं कोणचं आहे? न्यू इंडिया व कॉमनवेल्थ, लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न, अमृत बाजार पत्रिका कोणाचा आहे? तर शिशिर कुमार घोष, लक्षात ठेवायचं आहे. उरत अल अखबार ही पार्शियन कोणाचं आहे? तर राजाराम मोहन रॉय, लक्षात ठेवा. संवाद कौमुदी हे बंगाली वृत्तपत्र कोणाचं आहे मित्रांनो? तर राजाराम मोहन रॉय, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन कोणाला म्हटले जाते? तर महात्मा फुले यांना. तर महाराष्ट्राचे सॅक्रेटिस कोणाला म्हटले जाते? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. भारताचे अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते? भारतीय अर्थशास्त्राचे जनक तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. तर आधुनिक भारताचे जनक कोण? तर राजाराम मोहन रॉय हे आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील, सातारा जिल्हा, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचे यांना पदवी दिलेली. राजर्षी शाहू महाराजांना दिलेली मित्रांनो. कर्मवीर ही भाऊराव पाटलांना दिलेली मित्रांनो. महर्षी ही धोंडो केशव कर्वे यांना पदवी दिलेली मित्रांनो. आणि वीरा शिंदे यांना, लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न, आद्य क्रांतिकारक हे कोणाला म्हटले जाते? तर वासुदेव बळवंत फडके, लक्षात ठेवा. मराठी भाषेचे पाणिनी कोण आहेत? तर दादोबा पांडुरंग तरखडकर, लक्षात ठेवायचं आहे. तर मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटले जाते? विष्णू शास्त्री चिपळूणकर. आणि मुंबईचे अनभिषिक्त सम्राट कोणाला म्हटले जाते? जगन्नाथ शंकर शेठ, लक्षात ठेवायचं. हिंदुस्थानचे पितामह दादाभाई नौरोजी, लक्षात ठेवा. लोकमान्य कोणाला म्हटले जाते? कोणाचं टोपण नाव आहे? तर बाळ गंगाधर टिळक, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे कोणाचं वाक्य आहे मित्रांनो? हे लोकमान्य टिळकांचं. चले जाओ हे भारत छोडो हे कोणाची वाक्य आहेत मित्रांनो? महात्मा गांधीजींची. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हे कोणाचे उद्गार आहेत? सुभाषचंद्र बोस. जय जवान जय किसान हे कोणी बोललेले मित्रांनो? लाल बहादूर शास्त्री, लक्षात ठेवा. आराम हराम है हे कोणी म्हटलेले मित्रांनो? पंडित जवाहरलाल नेहरू. सत्यमेव जयते हे कोणी दिलेले मित्रांनो? तर मदन मोहन मालवीय, लक्षात ठेवा. स्वातंत्र्य मजूर पक्ष कोणी स्थापन केलेला मित्रांनो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शेड्यूल कास्ट फेडरेशन कोणी स्थापन केले मित्रांनो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बहिष्कृत हितकारणी सभाचे संस्थापक कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. होम रूल लीगची स्थापना कोणी केली? लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी दुसऱ्या देशामध्ये चालू केलं होतं. आपल्या भारतामध्ये किंवा भारतामध्ये होम रूलची ॲनी बेझंटने हे केलं होतं सुरुवात आणि लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रामध्ये केलं होतं, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, गदर हे मला एकदा हे आहे की ॲनी बेझंटच्याच म्हणजे ह्याच्यांनी मार्गदर्शनाखाली लोकमान्य टिळकांनी केलं होतं होम रूलची स्थापना, जी की आपल्या भारतामध्ये चालू केली होती मित्रांनो. ॲनी बेझंट या दुसऱ्या देशाच्या आहेत मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, गदर पार्टी कोणी स्थापना केली? लाला हरदयाल, लक्षात ठेवा. आझाद हिंद सेना सुभाषचंद्र बोस यांची. अभिनव भारत कोणाचे? विनायक दामोदर सावरकर, लक्षात ठेवा. तर मित्रमेळा कोणाचा आहे? तर विदा सावरकर. पुढील प्रश्न आहे, अनुशीलता समिती बॅरिस्टर पी मित्रा आणि बारिंद्र घोष, लक्षात ठेवा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण? व्यामेशचंद्र बॅनर्जी, लक्षात ठेवा. काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण? ॲनी बेझंट, लक्षात ठेवायचे. काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण? सरोजिनी नायडू, लक्षात ठेवा.
चवदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी केला होता मित्रांनो, ह्याची तारीख मला सांगा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, मनुस्मृतीचे दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा. मुळशी सत्याग्रह कोणी केला? सेनापती बापट. झेंडा सत्याग्रह कोणी केला? कधी कुठे झाला? तर नागपूर येथे. लक्षात ठेवा. चंपारण्य सत्याग्रह हे महात्मा गांधीजींचे पहिले भारतातलं सत्याग्रह, यशस्वी सत्याग्रह मित्रांनो, चंपारण्य. लक्षात ठेवा. महात्मा गांधीजी. बारडोलीचा सत्याग्रह कोणाचा आहे? सरदार वल्लभभाई पटेल. लक्षात ठेवा. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही विनोबा भावे. लक्षात ठेवा. दुसरे वैयक्तिक सत्याग्रही पंडित जवाहरलाल नेहरू. लक्षात ठेवा. भूदान चळवळ कोणी चालू केली? विनोबा भावे. लक्षात राहू द्या. वर्धा शिक्षण योजना कोणी सुरू केली? महात्मा गांधी यांनी. पहिली कापड गिरणी कावसजी दावर यांनी सुरू केली मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, पहिली ताग गिरणी तर श्री रिसरा. लक्षात ठेवा. ही कुठल्या राज्यामध्ये किंवा कुठल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सांगा मित्रांनो. ही कुठल्या राज्यामध्ये ते सांगा मला मित्रांनो. रेल्वेची सुरुवात लॉर्ड डलहौसी यांनी केली मित्रांनो 1853 साली. लक्षात ठेवा. कुठे? मुंबई ते ठाणे. लक्षात राहू द्या. विधवा विवाहाचा कायदा लॉर्ड डलहौसी यांनीच केलेला मित्रांनो. सती प्रथा बंदी कायदा लॉर्ड विल्यम बेंटिंग. कोणाच्या सहाय्याने? तर राजाराम मोहन रॉय. लक्षात राहू द्या. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन. भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कोणीचा लावला? तर लॉर्ड लिटन. लक्षात ठेवा. बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी केली. त्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली? नवाब सलीमुल्ला. पुणे करार गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झालेला. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? तर राजगोपालचारी. लक्षात ठेवा. भारताचे पोलादी पुरुष कोणाला म्हटले जाते? सरदार वल्लभभाई पटेल. छत्रपतींच्या काळात अष्टप्रधान मंडळ होते. तसे अष्टदिग्गज कोणाच्या दरबारात होते? उत्तर आहे मित्रांनो कृष्णदेवराय म्हणजेच विजयनगर येथील जे कृष्णदेवराय होते त्यांच्या ह्याच्यामध्ये अष्टदिग्गज असे म्हटले जायचे, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अष्टप्रधान मंडळ होते मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते? लोकमान्य टिळक यांना. पुढील प्रश्न आहे, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, 1857च्या उठावाचे पहिले हुतात्मा मंगल पांडे. लक्षात ठेवा. राणीचा राजीनामा 1858 कोठे वाचून दाखवला? तर अलाहाबाद. लक्षात ठेवा. विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा राजा तर शाहू महाराज हे आहेत मित्रांनो कोल्हापूर संस्थानचे. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर राजाराम मोहन रॉय. लक्षात राहू द्या. भारतातील पहिली रेल्वे 1853 मध्ये कोणत्या मार्गावर धावली? तर मुंबई ते ठाणे या मार्गावरती. रॅडक्लिफ लाईन कोणत्या दोन देशामधील सीमा आहे? तर भारत आणि पाकिस्तान. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर लॉर्ड कॅनिंग. लक्षात ठेवा. प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते आहे? तर सुबोध पत्रिका. लक्षात ठेवा. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोठे झाली? तर पुणे येथे झाली मित्रांनो 1884. भारत छोडो आंदोलनात प्रति सरकारची स्थापना कोठे झाली? सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली. तर मुंबईचे सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते? तर फिरोजशाह मेहता यांना. निष्काम कर्ममठाची स्थापना कोणी केली? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली मित्रांनो. पुढील प्रश्न बघूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर 1927 साली. आद्य समाज सुधारक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर राजाराम मोहन रॉय यांना. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर मित्रांनो सेनापती बापट यांनी केले मित्रांनो. सार्वजनिक काका असे नाव कोणाचे टोपण नाव आहे मित्रांनो? गणेश वासुदेव जोशी. लक्षात ठेवा. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? मौलाना अब्दुल कलाम आझाद हे होते मित्रांनो. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न बघूयात. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया
म्हणजेच भारताचे पितामह कोणाला म्हणतात, तर दादाभाई नौरोजी, लक्षात ठेवा. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे, तर दादाभाई नौरोजी, लक्षात ठेवा. अभिनव भारत ही गुप्त संघटना कोणी स्थापन केली, विनायक दामोदर सावरकर, लक्षात राहू द्या. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून सर ही पदवी कोणी परत केली, रवींद्रनाथ टागोर यांनी केली मित्रांनो, लक्षात राहू द्या. हे 200 प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल, प्रश्न सर्व तुमच्या फायद्याचे असं वाटत असतील तर मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा, किंवा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील माझे तर. आणि मित्रांनो तुम्हाला ह्याची जर PDF हवी असेल ना, मला या नंबरला तुम्ही मेसेज करा, किंवा आपल्या जे विषय खोल जी टेलिग्राम चॅनल आहे तुम्ही त्याला डायरेक्ट हे करा. मी तुम्हाला तसे डिस्क्रिप्शनला त्याची लिंक देतो, त्यावरती तुम्ही जाऊन डायरेक्ट त्याला जॉईन करा मित्रांनो. आणि तुम्हाला जर PDF पण हवे असेल तर मला तुम्ही 92 72 16 51 24 या नंबरला तुम्ही मला टेलिग्रामला मेसेज करा मित्रांनो, मी तुम्हाला हे पाठवून देईल. ओके, धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.